गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल महाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवार कोल्हापूर. कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले आणि खास कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या खासबाग मैदानाला 8 ऑगस्ट रोजी रात्री भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण केशवराव भोसले जे नाट्यगृह होतं ते जळून खाक झाले आहे. तर याच नाट्यगृहाचा देखावा टेंबे रोड येथील संदीप पाटील यांनी साकारला आहे. तर आज आपण याच ठिकाणी आलो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आधी उभा केलेलं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऑगस्ट 8 रोजी ज्यावेळी आग लागली तेव्हाच केशवराव भोसले नाट्यगृह कसं दिसत होतं याचा अक्षरशः देखावा संदीप पाटील यांनी साकारला आहे. खर तर या नाट्यगृहामध्ये कितीतरी कलाकारांनी हजेरी लावून पूर्ण महाराष्ट्र गाजवलं होतं आणि त्या नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कलाकारांसोबतच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते. तर आपण या संदर्भात संदीप पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकंदरीतच तुम्ही हा नाट्यगृहाचा देखावा गणपतीच्या आकर्षक सजावटीमध्ये साकारला आहात, काय सांगाल याबद्दल? खऱ्या अर्थानं गणपती सजावटीमध्ये कोल्हापुरातील कलाकारांचं आणि कोल्हापूरचं वैभव असणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेलं पॅलेस थिएटर. खऱ्या अर्थानं ज्या 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी ज्यावेळी आग लागली त्यानंतरची जी भीषण अवस्था झाली आणि कोल्हापूरच नाही अखंड महाराष्ट्र नाही तर देशवासियांच्या मनामध्ये असणारं हे नाट्यगृह जळून खाक झालं आणि खरंच मनाला फार वेदना झाल्या. त्यानंतरच्या काळात बऱ्याच लोकांनी मदती जाहीर केल्या, त्यांचं कौतुकच आहे. पण मदती जाहीर झाल्यानंतर ते केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जसं होतं तसंच पुन्हा उभा राहावं ही अपेक्षा आणि या भावनेनं लोकांच्यात याचा अवेअरनेस तयार व्हावा म्हणून हे मी बनवलेलं आहे. एकंदरीतच बनवताना तुम्हाला कुणाकुणाचं सहकार्य लागलं आणि घरच्यांचा प्रतिसाद कसा होता? सुरुवातीला तर आम्ही वेगळ्या कॉन्सेप्टवर काम करत होतो, पण अचानक 8 ऑगस्ट रोजी हा वाईट प्रसंग घडला आणि त्यानंतर ठरवलं की नाही, ज्या पद्धतीनं जयप्रभा स्टुडिओ असेल, शालिनी सिनेस्टोन असेल, या गोष्टी नामशेष कोल्हापूरतून झाल्या, असं केशवराव भोसलेचं होऊ नये म्हणून घरातल्या लोकांशी मित्रमंडळींशी चर्चा केली आणि म्हणले की माझ्या डोक्यात असं येते की आपण केशवराव भोसले नाट्यगृह उभा करू. सगळ्यांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझी घरची लोक असतील, माझी मित्रमंडळी असतील, ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचं मी आभार आहे. किती दिवस लागले असं देखावा उभा करण्यासाठी? जवळपास 20 दिवस या देखावा उभा करायला गेले. त्यामध्ये बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी होत्या. म्हणजे आतलं रंगमंच दाखवणे होतं, आगीच्या ज्वाला असतील किंवा आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे जे का फायर ब्रिगेडचे आपले कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान होते त्यांनी जे पाणी मारताना जे इफेक्ट्स वगैरे बारीक सारीक गोष्टी दाखवण्यासाठी फार वेळ गेला, पण 20-25 दिवसात पूर्ण झालं. खरं तर तुम्ही या नाट्यगृहात रंगमंच दाखवला आहे, कलाकार दाखवले आहात आणि कुस्ती मैदानमध्ये कुस्ती खेळणारे कुस्तीगार पण दाखवला आहात. एकंदरीत तुमचा अनुभव काय सांगतो? कारण तुम्ही कोल्हापुरातले आहात आणि तुम्ही बघितलाय. खरंच डोळ्यामध्ये पाणी येते आणि जुन्या आठवणींना जागा असं म्हणजे मनात भावना जागा होतात की जे झालं ते फार वाईट झालं. राजर्षी शाहूंनी जे उभा केलं होतं कोल्हापूरसाठी वैभव, शाहू महाराज कुस्त्यांचं मैदान आणि पॅलेस थिएटर मध्ये केशवराव भोसले नाट्यगृह, त्याची जी अवस्था झाली ती फार वाईट झालेली आहे. बरेचसे कलाकार येऊन गेले या ठिकाणी बघून, ज्यांनी केशवराव भोसले ज्या व्यासपीठावर रंगमंचावर खरोखर नाटकं सादर केलेत, काम केले, त्या कलाकारांनी अश्रू अनावर झाले बघितल्यानंतर. खरंच आणि आपल्यापैकी पत्रकार लोकही बरेच आले, त्यांनाही बघितल्यानंतर जाणवलं की नाही, हे पुन्हा उभा राहिलं पाहिजे आणि ही भावनिक गोष्ट आहे. तुमचे अश्रू अनावर झाले. नाही, केशवराव भोसले पुन्हा उभा व्हावी हीच अपेक्षा या सगळ्या देखाव्यातून. खरं तर संदीप पाटील यांनी हा देखावा सादर करून केशवराव भोसले नाट्यगृहाचे
नाट्यगृहाने जे संपूर्ण महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला जे काही आठवणी दिल्या आहेत त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या देखाव्यातून त्यांचा एकच उद्देश आणि एकच मागणी आहे की जसं आधी होतं नाट्यगृह तसंच नाट्यगृह आताही उभं राहावं. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.